प्रभाग 9 मधून काँग्रेसचे दत्तू बनपटे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते दत्तू बनपटे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी समाजकारण व राजकारणाची वाट चालत जनतेचा विश्वास संपादन केला आहे। 2007 मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळवूनही काही अपरिहार्य कारणामुळे निवडणूक न लढवता 2012 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली। 2012 ते 17 या कालावधीत तत्कालीन वार्ड पद्धतीत त्यांनी प्रभागातील रस्ते, गटारी, वीज, पाणी यासह नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत प्रामाणिकपणे विकास कामे मार्गी लावली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील प्रभागात अनेक प्रभावी विकास कामे झाली असून त्यांचा थेट लाभ नागरिकांना मिळाला आहे। त्यामुळे आजही दत्तू बनपटे हे काम करणारा नगरसेवक म्हणून ओळखले जातात। सध्याच्या राजकीय परिस्थिती सत्तेच्या लालसीपोटी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू असताना भाजपा व सेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असतानाही आपण काँग्रेसचा कट्टर निष्ठावंत आणि एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे दत्तू बनपटे ठामपणे सांगतात। मी काँग्रेसचा होतो आहे आणि राहणार, काँग्रेसच्याच उमेदवार म्हणून मी जनतेसमोर जाणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। यंदाच्या निवडणुकीत प्रभाग 9 मधून उर्वरित अपूर्ण विकास कामे पूर्ण करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा निर्धार आहे असे सांगत जनतेकडूनही आपल्याला उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास दत्तू बनपटे यांनी व्यक्त केला आहे। वयाच्या 16 वर्षापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि 2007ला मला तिकीट दिलते। मी 2007ला मी तिकीट जरा माझ्या कारणानं नको म्हणतो, परत 2012ला मी अपक्ष म्हणून निवडून आलो। 2012 ते 2017 पासून मी महापालिकेत होतो। 2012 ते 2017 पासून मी वार्डातले काम एकही असं पेंडिंग ठेवलं नाही। सर्व कामं करत गेलो मी। लाईट म्हणा, ड्रेनेज म्हणा, गटर म्हणा, काही सुद्धा कामं ठेवलं नाही। माझ्या प्रभागमध्ये 3ची प्रभाग होती त्यावेळेस। 3च्या प्रभागाप्रमाणे मी कामं करत गेलो। आता या बारीला तरी निवडून जरी मी आलोय, राहिलेले माझे कामं कुठले काय अर्धवट राहिलेले कामं आहेत ते सर्व पूर्ण करून देईन। भरपूर 101% मला साथ देण्यात लोक आहेत। माझ्या समाजचे म्हणा, इतर समाजचे सुद्धा मला साथ देते।